नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्ताच बघितला स्त्री पार्ट 2 सरकटे का आतंक। सिनेमा अतिशय चांगला आहे आणि विशेष म्हणजे वाई येथे हल्ली सिनेमाला जरा गर्दी कमी असायची, म्हणजे माणसंच खूप नसायची, एखादा शो कॅन्सल किंवा हे, पण आज बऱ्यापैकी गर्दी होती, म्हणजे त्या मानानं निम्म्याच्या वर सिनेमागृह भरलं होतं। आणि माझा असा अंदाज आहे शुक्रवारी नाही पण शनिवार रात्री जे शो हाऊसफुल होतील किंवा अगदी हाऊसफुलच्या जवळ तरी जातील, 70-75% पर्यंत जाईल हाऊसफुल। एखाद दुसरा शो व्हायला काय हरकत नाही। ह्या सिनेमावरून एक कळतं की नुसता सिनेमा चांगला असून उपयोग नाही, तर त्याची हवा पण करता आली पाहिजे। ह्याची इतकी हवा झाली नाही, इतकी हवा झाली। मी आज जरा साशंकच होतो की काय आज पण ते हे गर्दी नसणार, काय असेल का काय, पण नाही, हवा चांगली झाली त्याची। इतकी हाईप ज्याला म्हणतात ती इतकी हे झाली की माणसं पटापटा अशी कोंब कशी उगवतात जमिनीतनं, त्याची पटापटा टॉकीजमध्ये माणसं येत होती। आणि म्हटलं कुठनं आली ही माणसं आणि कुठं होती ही इतके दिवस। तर सिनेमा अतिशय चांगला आहे। पॅटर्न तोच, स्त्रीचा जो पॅटर्न होता ना तोच पॅटर्न, तोच तसाच मसाला, पण ह्यात थोडा माल मसाला जरा जास्त आहे। पण काही असलं तरी महत्वाचं एकच आहे की सिनेमा बघताना मजा येते आणि ती आली पाहिजे, हे सर्वात महत्वाचं असतं। सिनेमातले कलाकार जे आहेत, राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपार शक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी, ह्या कलाकारांचं कसं आहे, त्यांचं ट्युनिंग इतकं जुळलेलं आहे की बरोबर ते ह्यांचं वाक्य आलं त्याचं वाक्य आलं की ते इतके बरोबर परफेक्ट वाक्य येतात एकमेकाची लागोपाठ, आणि एकमेकाचे हावभाव एकमेकाला पूरक आहेत। म्हणजे असं नाही ह्यानं त्याला खाल्लं ह्यानं त्याला खाल्लं असला प्रकार नाही, ते पूर्वी असायचं काय ह्याच्यात, पण एकमेकाला पूरक अभिनय हे असा ह्यांचा आहे। राजकुमार राव, अपार शक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि तो अभिषेक बॅनर्जी, ते म्हणजे अगदी त्यांची गट्टी ग्रुप जमल्यासारखं झालं आणि ते अजून अशा अनेक सिनेमा काढतील। आणि ह्या सिनेमाचा शेवट अजिबात हे करू नका, शेवटपर्यंत सिनेमा बघा। नावं बिव काय गाणी असतील ते सगळं बघा। शेवट तुम्हाला पुढचं थोडीशी हिंट दिलेली आहे काय आहे ते, म्हणजे साधारण तुम्हाला अंदाज येईल की आता स्त्रीचा जो पार्ट 3 किंवा काय येईल पुढचा भाग, त्यात साधारण कोण विलन असेल एक अंदाज तुम्ही लावू शकता। आणि तो विलन असेल तोच एक आघाडीचा कलाकार आहे, सध्या थोडासा हे झालेला आहे त्याला, पण तरी तो आघाडीचाच आहे। त्या कलाकाराचा ह्या सिनेमात कॅमिओ आहे। कॅमिओ आत्ताच्या काळात कॅमिओ म्हणतात, पूर्वी पाहुणा कलाकार म्हणायचे, ते ह्यात आहे। आणि तो पुढच्या ह्याच्यात विलन असेल, पुढच्या ह्या भागात स्त्री 3 भागात, असं माझा अंदाज आहे। असं थोडंसं वाटतं, ते हिंट थोडीशी दिलेली असते त्यात शेवटी, म्हणून या सिनेमाचे शेवट बघायचे एवढ्यासाठी। आणि ह्यात थोडस आदलं मधलं इकडचं तिकडचं पण आहे, भेडिया सुद्धा आहे थोडासा, आणि बरच माल मसाला भरपूर आहे। अगदी स्त्री पॅटर्न आहे, पण जो पहिला भाग होता त्याच्यापेक्षा दुसऱ्या भागात आणखी मसाला भरपूर घातलेला आहे। हॉरर कॉमेडी म्हणतात तो प्रकार आहे। आणि ही कॉमेडी कशी अशी ओढून ताणा आणल्यासारखी नाही, बरोबर त्यांची एकमेकांशी ते अशी बारकीशी वाक्य अशा रीतीने फेकतात की हसायलाच येतं। आणि ते आहेत त्या कलाकार त्या तोडीचे सगळे, आणि त्यांना ती पटकथा पण चांगली मिळाल्यामुळे हे भट्टी चांगली जमलेली आहे। हा पिक्चर जरूर बघा। स्त्री 1 बघितलाय का तुम्ही? स्त्री पहिला भाग, तो आवडला असला तर हा अगदी बघाच बघा, डोळे झाकून म्हणजे डोळे उघडे ठेवून बघा, पण बघाच। आणि विशेष म्हणजे बऱ्याच दिवसानंतर चहल पहल दिसली सिनेमागृहांमध्ये। आता आज आकडा येईलच ह्याचा,
तरी बघूयाच आपण ह्याच्यावर काय आलंय ते. हे बघा, बॉलिवूड मूवी रिव्ह्यूज कॉम. तर याचं बजेट आहे 60 करोड. 60 करोड आहे म्हणजे काय आहे, 2 दिवसात ते कव्हर करून टाकल. 2-3 दिवसात. म्हणजे रविवार सुद्धा उलटायचं लागणार नाही. गुरुवार, शुक्रवार, शनिवार मध्ये ते 60च्या वर जाईल. हे बघा, स्त्री 2 बंपर ऍडव्हान्स बुकिंग जोरात चालू आहे सगळीकडे. आणि ह्यांचं प्रेडिक्शन असं आहे की 40 पर्यंत करोड, 40 ते 60 करोड पहिल्या दिवशी कमवेल असं आहे. तर 30च्या वर नक्की जाईल. अगदी उद्या 40 पर्यंत जाईल आणि शनिवार रविवार परत उद्या 40 जाईल किंवा अगदी थोडासा खाली सुद्धा येईल. आज सुट्टीचा असल्यामुळं उद्या शुक्रवार किंवा आसपास तेवढाच जाईल. पण शनिवार रविवार आणखी वर जाईल थोडा. आणि या आठवड्यातून 200च्या पुढे जाईल हा. परत पुढच्या आठवड्यात थोडे किती करेल तो, पण 200-300 पर्यंत जाईल हा सिनेमा. 60 करोडला म्हणजे भरपूरच कमाई होणार आहे ह्याची. तर सिनेमा जरूर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.